संघ आणि अमेरिकन संघावरती विजय मिळवलाय, परंतु बऱ्याचशा जणांना असं वाटेल की एवढं झगडायला का लागलं. त्याचं कारण असं होतं की नासाऊ काउंटीच्या मैदानावरच्या विकेटनी सगळ्या सामन्यामध्ये फलंदाजांची पाहिलेली परीक्षा हे त्याला कारण होतं. कारण एकीकडे भारताच्या बॉलर्सनी आग ओकली, समोरच्या संघाला 110 धावांमध्ये रोखलं, परंतु त्याच 110 धावा कमी नाहीत हे भारतीय फलंदाजी करायला लागल्यानंतर कळलं. त्याचं कारण सौरभ नेत्रावळकरनी पहिल्या ओव्हरमध्येच विराट कोहलीला 0वरती आऊट काढलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्माला आऊट काढलं. भारतीय संघ 3 बाद. एकीकडे भारतीय संघाने 30 सामन्यातला तिसरा विजय मिळवलेला आहे, सुपर 8 फेरीतला आपला प्रवेश नक्की केलेला आहे. पण पहिल्यांदा काय म्हणावं असं वाटतं, वेल प्लेड अमेरिका. त्याचं कारण साधं आहे, भारतीय संघाने हा सामना जिंकणं अगदीच अपेक्षित होतं. तो विजय देखील मिळवला, फक्त तो विजय मिळवायला या न्यूयॉर्कच्या लाँग आयलंड भागातल्या गार हवेमध्ये भारतीय संघाला जो घाम गाळायला लागलाय तो मात्र स्मरणात राहणार आहे. कारण मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टी भारताच्या बाजूने होत्या. नाणेफेक जिंकलेली होती, अर्शदीप सिंगनी भेदक गोलंदाजी केलेली होती, अमेरिकेचा डाव 110 धावांमध्ये रोखला गेला होता. कागदावरती छोटी वाटणारी ही धावसंख्या पार करत असताना भारतीय संघाला जे काही कष्ट करायला लागले, बाप रे बाप. आणि त्याला कारणीभूत होते शिवम दुबे आणि सूर्यकुमार यादवची अखंड भागीदारी. ती जर का झाली नसती तर भारतीय संघाला हा विजय मिळाला नसता. परंतु विजय हा अखेर विजय असतो, कारण या विजयाने भारतीय संघाने आपला सुपर 8 मधला प्रवेश नक्की केलेला आहे आणि त्याचबरोबर विजयाची परंपरा अखंडित ठेवलेली आहे. त्यामुळे वेल प्लेड अमेरिका, पण वेल डन इंडियन टीम. सुनंदन लेले, एबीपी माझा, न्यूयॉर्क. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.